मंडळी आजचा विषय थोडासा वेगळा आहे कारण आपण आज बोलणार आहोत डंब फोन बद्दल. आता तुम्ही म्हणाल की डंब फोन म्हणजे काय? म्हणजे स्मार्टफोन आपण ऐकलेला आहे, फीचर फोन ऐकलाय. सांगतो. फीचर फोनलाच आजकाल डंब फोन असं म्हटलं जातंय. आता याचं कारण काय आहे? डंब फोन कोण वापरतंय किंवा कशासाठी वापरला जातोय? हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. नमस्कार, मी अमित गद्रे, न्यूज 18 लोकमतच्या या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, मी तुम्हाला म्हटलं की आज आपण डंब फोन बद्दल बोलणार आहोत. डंब फोन कुठला आहे? तर आहे माझ्याकडे. हा आहे डंब फोन. असं याला का म्हटलं जातं? याचं कारण आहे की हा डंब आहे. आपण डंब कोणाला म्हणतो? मूर्ख किंवा जो काहीच करत नाही त्यासाठी आपण डंब हा शब्द वापरतो. पण या फोनला डंब म्हटलं जातं याचं कारण कारण हा तुम्हाला सततचे नोटिफिकेशन देत नाही, तुम्हाला सतत त्याकडे स्क्रोल करायला लावत नाही, तो तुम्हाला सतत काहीतरी माझ्याकडे आलंय हे तुम्हाला दाखवून देत नाही. त्यासाठी याला डंब फोन असं म्हटलं जातंय. आता डंब फोन नेमकं वापरतंय कोण किंवा कशासाठी वापरायचं हे सुद्धा आपण बघूया. आता डंब फोन ही संकल्पना खरं तर आता आजकाल ही बोलली जाते. त्याचं कारण आपल्याला आपल्या स्मार्टफोनमध्ये सतत काही ना काहीतरी मेसेजेस येत असतात. आता खरं तर आपले सगळे जे व्यवहार आहेत बँकेचे असतील किंवा UPI असेल, हे आपण सगळं स्मार्टफोनवरती करतो. त्यामुळे याशिवाय आपण एक सेकंद पण राहू शकत नाही. आता कितीतरी लोक वॉलेट ठेवायचं बंद केलंय कारण सगळं डिजिटल पेमेंट आपण करतो, UPI करतोय. त्यामुळे अर्थातच वॉलेटची जागा या फोननंच घेतलेली आहे. तुमचे जे काही फाईल्स आहेत, क्लाउड्स आपण यूज करतो आणि त्याच्या माध्यमातून सगळ्या फाईल सुद्धा आपण यामध्ये ड्राईव्ह मधून आपण यातूनच सगळ्या कॅरी करतो किंवा आपलं बरंचसं काम आपण स्मार्टफोनवरती करतो, टॅबलेटवरती करतोय. आपला स्क्रीन टाइम जो आहे तो आपण भलताच वाढवून ठेवलेला आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट करण्यासाठी आपण मोबाईल वापरतोय, टॅब वापरतोय आणि या सगळ्यामध्ये आपण गुंतून राहतोय. तुम्हाला असंही जाणवेल बऱ्याचदा काम काहीच नाहीये तरी सुद्धा आपण फोन अनलॉक करतो आणि आपण सतत स्क्रोल करत राहतो. कोणी फोटो लाईक केलाय का? कोणी काही शेअर केलंय का? कुठला मेसेज आलाय का? हे सगळं आपण बघत राहतो. आता या सगळ्यामुळे आपला स्क्रीन टाइम वाढतोय, अर्थातच त्याचा ताण आपल्या डोळ्यावरती पडतोय. आपण सतत त्याच गोष्टीचा विचार करत राहतोय आणि याच गोष्टीतून कुठेतरी थोडंसं लांब जाण्यासाठी डंब फोन वापरण्याचा पुन्हा एकदा ट्रेंड आलाय. आता डंब फोन कुठला आहे? तर हा जुना फोन आहे ज्यामध्ये फक्त एक सिम कार्ड बसतंय. ना याला इंटरनेट आहे, ना याला GPS आहे, काहीच नाहीये. यामध्ये फक्त कॉल करता येतो आणि मेसेज घेता येतो. अर्थात नॉस्टॅल्जिया आहे. प्रत्येकाने असा फोन आयुष्यात कधी ना काहीतरी वापरलेला आहे. त्यामुळे हा फोन वापरणं नॉस्टॅल्जियाचा सुद्धा एक भाग आहे. त्यामुळे अशा फोनमध्ये गरजेपुरताच कॉल येणार आहे तुम्हाला. म्हणजे जे गरजेचे नाहीये तसे कोणतेही नोटिफिकेशन्स किंवा असे कोणतेही कॉल तुम्हाला येणार नाहीत. त्यामुळे स्मार्टफोन सोबतच एक पर्सनल असा डंब फोन वापरण्याचा ट्रेंड म्हणून परत आलाय. आता यातले काही महत्वाचे फायदे सुद्धा आहेत डंब फोन वापरण्याचे, ते मी तुम्हाला सांगतो. आता कमी प्रमाणात लक्ष विचलित होतं. म्हणजे आता जर माझ्याकडे स्मार्टफोन आहे, अर्थात मी जसं मगाशी म्हणालो की आपण सतत स्क्रोल करत राहणार आहे. काय होतं की बऱ्याचदा काहीतरी मेसेज येणार असतो म्हणून आपण सतत स्क्रोल करत असतो आणि नंतर काही आलंय काय बघण्यासाठी करतो आणि काही मेसेजेस किंवा काही का नाही आलेत यासाठी सुद्धा आपण सतत स्क्रोल करत राहतो. त्यामुळे हा स्क्रीन टाइम आपला वाढतो आणि जेव्हा की आपण खरंच काही महत्त्वाचं काम करत असतो. तुम्ही खरंच एक गोष्ट नोटीस केली असेल की बऱ्याचदा आपण काम करत असताना विनाकारण याचं अनलॉक करतो हा फोन आणि यामध्ये आपण चेक करतो की नेमकं काय आलंय. तर लक्ष विचलित होण्याचं प्रमाण या डंब फोनमध्ये अर्थातच कमी होते, करण्यात करायला काहीच नाहीये. दुसरा महत्वाचा याचा फायदा असा आहे की स्मार्टफोनचा आपण सतत वापर करतो आणि त्याच्यानं कुठेतरी आपल्या मानसिकतेवर सुद्धा परिणाम होत आहेत. सतत रेस्टलेसनेस आलेला असतो, आपण सतत रेस्टलेस असतो. आपण काहीतरी आलंय, काहीतरी आलंय, काहीतरी आलंय यासाठी आपण सतत काहीतरी मोबाईल ओपन करून बघत राहतो. मानसिक स्वास्थ्यावर पण याचा परिणाम होतो आणि अर्थातच जसं मगाशी म्हणालो स्क्रीन टाइम हा वाढलेलाच आहे आणि डंब फोनमुळे सगळं कमी होत आहे. पुढचा याचा महत्वाचा फायदा आहे की याची किंमत अतिशय कमी आहे. म्हणजे अगदी 800 रुपयापासून ते साधारण एक 4000च्या रेंजपर्यंत उत्तम डंब फोन आपल्याला, आता डंब फोन याला म्हणतो पण याला मुळात फीचर फोन म्हटलं जातं. 4000 पर्यंत, 800 ते 4000 पर्यंत फीचर फोन आपल्याला मिळू शकतात, ज्यामध्ये काही महत्वाचे फीचर असतात. म्हणजे यामध्ये रेडिओ आहे किंवा असे काही एंटरटेनमेंटसाठी तुम्ही मेमरी कार्ड घालू शकता. असे काही यामध्ये एंटरटेनमेंटचे ऑप्शन्स आहेत. पण याचं मुख्य काम आहे फोन करणं आणि मेसेज करणं. तर याचा एक महत्वाचा आणखीन एक फायदा म्हणजे याची किंमत अत्यंत कमी असते आणि हा टिकाऊ असतो. तुम्हाला आठवतंय का की ज्यांना नॉस्टॅल्जिया या फोनचा ज्यांना माहिती त्यांना कळेल,
हा फोन फेकून मारला तरी सुद्धा काही होत नाही, आपण असं चेष्टेत बऱ्याचदा म्हणायचो. म्हणजे हा फोन तुम्ही अगदी फेकून मारा तरी सुद्धा समोरच्याला लागेल, पण याला फोनला काहीच नाही होणार, चेष्टेत आपण असं बोलायचो. पण हे खरं आहे, याचं टिकाऊपणासाठी सुद्धा, ड्युरेबिलिटीसाठी सुद्धा हा अतिशय गरजेचा आहे. पुढचा महत्वाचा फायदा, याला काही मेंटेनन्स नाहीये ना, याची बॅटरी हेल्थ कमी होते. जी बॅटरी हेल्थ म्हणून आपल्याला जी नवीन एन्झायटी आहे ना नवीन फोन्समध्ये, तर ती एन्झायटी यामध्ये नाहीये. कारण याची बॅटरी हेल्थ तुम्हाला, बॅटरी हेल्थ सोडा, याचं बॅटरी लाईफच तुम्हाला एक 4-4, 5-5 दिवस पुरतं. हा एक महत्वाचा आहे. पुढचा महत्वाचा फायदा, वापरायला अतिशय सोपे आणि साधे असतात. आता समजा आपल्या घरी कोणीतरी आजी आजोबा आहेत किंवा अगदी लहान कोणीतरी आहे, ज्यांना, लहान मुलांचं आपण बोलू नंतर, कारण लहान मुलांना सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम माहिती आहेत, सगळे फोन वापरता येतात. आपण ज्येष्ठांचं उदाहरण घेऊ. घरात कोणी ज्येष्ठ मंडळी असेल तर त्यांच्यासाठी हा फोन वापरणं अतिशय सोपं आहे. चार्जिंगला लावणं असेल किंवा कोणाला कॉल करणं असेल, हे अतिशय सोप्या पद्धतीने करू शकतो. त्यामुळे साधा सोपा याचा वापर आहे, हा एक त्याचा महत्वाचा फायदा आहे. आणि जसं मी मगाशी म्हणालो की ज्यांनी हा मोबाईलचा प्रवास बघितलाय ना, म्हणजे अगदी एवढ्या मोठ्या जडच्या जड फोन पासून ते अगदी या स्मार्टफोन पर्यंत ज्यांनी प्रवास बघितलाय, त्यांच्यासाठी हा नॉस्टॅल्जिया आहे. कारण त्या वेळेला कलर डिस्प्ले असणं हे सुद्धा खूप मोठी गोष्ट असायची. आणि अशा फोनमध्ये ज्या वेळेला MP3 आला, म्युझिक प्लेअर आला, रेडिओ आला, छोटासा का होईना पण कॅमेरा आला, त्यानंतर गोष्टी सगळ्या बदलत गेल्या आणि त्यानंतरचा प्रवास हा स्मार्टफोन पर्यंतचा बघितला. पण फीचर फोन, आजकालचा जो डम फोन आपण ज्याला म्हणतो, तर त्याचे फायदे हे आत्ता आपण बघितलेले आहेत. यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट खरं तर यात म्हणावी लागेल, ती म्हणजे या फोनमुळे तुमची सततची जी होणारी धावपळ आहे ना, की आता मी काय करू, आता मी काय पोस्ट करू, माझा अभ्यास होत नाहीये, माझं मीटिंग आहे, मीटिंगमध्ये लक्ष लागत नाहीये, यात तुम्ही काहीच करू शकत नाही. त्यामुळे ते ज्या ठिकाणी तुमचं ज्या वेळेला लक्ष असलं पाहिजे ते त्या ठिकाणीच राहणार आहे. आता आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे, खरं तर स्मार्टफोनचं हे आपण व्यसन वगैरे आजकाल बोललं जातं. अर्थातच आहे ते व्यसन, पण गरज सुद्धा आहे आपली. म्हणजे आपण या स्मार्टफोन शिवाय नाही राहू शकत. पण अशाच वेळेला जेव्हा आपल्याला सुट्टीचा दिवस आहे आणि आपल्याला नकोय ते सगळे मेल्स नकोयत, ते सगळे मेसेजेस नकोयत, कुठल्याही ग्रुपवरचं आपल्याला कॉन्व्हर्सेशन नकोय, तेव्हा तुमचा हा डंप फोनच तुम्हाला मनशांती देणार आहे. अर्थात या स्मार्टफोनच्या युगामध्ये डंप फोन हा नुसता ट्रेंड नाहीये, तर हे तुम्हाला तुमच्या मानसिक स्वास्थ्याकडे नेणारी कुठली तरी गोष्ट असं म्हणावं लागेल. आणि एक मला यात खरं तर महत्वाचा मुद्दा वाटतो, तो म्हणजे तंत्रज्ञान जे आहे, ही सगळी टेक्नॉलॉजी जी आहे, म्हणजे या स्मार्टफोनमध्येच आपण सगळे आपले डॉक्युमेंट्स आहेत, आपली बँक आहे, UPI सगळं यामध्ये आहे, उत्तम कॅमेरा आहे. त्यामुळे बघा ना, किती गोष्टी आपल्या वाचत, हे आपण नाही सोडू शकणार आहे. पण जेव्हा याचा वापर आपल्याला करायचा नाहीये, त्यावेळेला येणारी ती एन्झायटी आहे किंवा त्यावेळेला जो फोमो आहे, फिअर ऑफ मिसिंग आउट, म्हणजे माझ्याकडून काहीतरी राहतंय का, माझ्याकडून काही चुकतंय का, हे सगळं ज्या दिवशी तुम्हाला नकोय त्या दिवशी तुम्हाला हाच फोन उपयोगाला येणार आहे. म्हणून कुठेतरी डम फोनचा ट्रेंड, फीचर फोन पण आपण याला डम फोन म्हणतो, हा ट्रेंड परत एकदा आलेला आहे. खरं तर ना, आपल्याला पुन्हा एकदा विचार करायची वेळ आली आहे. म्हणजे कधी कधी ना, हा जो साधेपणा आहे ना, हाच आपल्याला जास्त फ्रीडम देतोय, हाच आपल्याला जास्त स्वातंत्र्य देतोय. हे असं तुम्हालाही वाटतंय का? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच सगळ्या इंटरेस्टिंग टॉपिकसाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करत राहा आणि पाहत राहा न्यूज 18 लोकमत.